विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात बाबा स्पोर्ट्स 9191 असा टॉस जिंकून सानवी 11 संघाच्या संघनायकाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाला। सुरेंद्र स्ट्राइक इन कडे, नॉन स्ट्राइक इन कडे फलंदाज कोण राहतोय? नॉन स्ट्राइक इन कडे बॅटर आहे सचिन कवळी। परेशाचा पहिलाच बॉल एच अँड टेकन। सुरेंद्र घाटा आज ज्याच्या बॅट मधून धावा येत नाही, सातत्याने तो बाद होण्याचा पराक्रम करतोय, त्याने घडवलंय या मैदानावर इतिहास। गॉन बॉल टाकले परेश जाधव या गोलंदाजाने आउट स्विंगर बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केलाय। बॅटचं एच लागून यष्टीरक्षक आकाश श्रीपट याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय आणि रॉयल डकवर फलंदाज बाद होताना दिसलाय तो सुरेंद्र घाटा। आता नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय शैलेंद्र, खास करून शैलेश भगत नावाचा खेळाडू पीर बाबा पापडी संघाकडून तो बिलॉंग करत असतोय, खेळतोय। गोलंदाज तयार, परेश पुढचा बॉल, आत वळणारा चेंडू लाईन आणि लेंथने गोलंदाजी होतोय, म्हणतात ना कट टू कट गोलंदाजी, ती गोलंदाज परेश जाधव पेश करतोय। आज सूर आता गवसलाय या संघाला, कारण सानवी स्पोर्ट्सचा जर विचार केला तर 4 पैकी 2 मॅच मध्ये त्यांनी विजय संपादन केलाय, 2 मॅच पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय। पुढचा बॉल परेश जाधव पुन्हा चांगलं कमबॅक करत असताना लगातार निर्धाव चेंडू टाकण्याचा पराक्रम करतोय। पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल निर्धाव, तिसरा बॉल निर्धाव, एक धाव मिळवण्याकरता संघर्ष सुरू आहे। अजूनही अकाउंट ओपन केलं नाही, खातं उघडणं फार गरजेचं। पॉवर प्लेचं षटक, इनसाइड आउट, चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक थोडासा पुढे होता आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा मिळत आहेत। फेकी येईपर्यंत 2 धावा मिळाल्या, ओव्हर थ्रोचा फायदा उचलला गेलाय, तिसरे धाबे करता फलंदाज धावतायत, 3 धाबांशी संघाचं खातं उघडलं जातंय। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत बाबा स्पोर्ट्स 9191 संघाच्या 1 गडी बाद 3। अतिशय सुरेख आखणी या APL ची, आदिवासी प्रीमियर लीगची, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि या परिसरामध्ये आल्यानंतर किती उत्साह आपल्या मध्ये येतोय, ऊर्जा निर्माण होतोय असा हा परिसर आहे। शेलर मैदान, इनसाइड आउट करून चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला, 1 धाव मिळाली उजव्या हाताच्या फलंदाजाला। एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, धावा लागल्या जातात ते 4 धावा। सचिन कवळी नावाचा खेळाडू आपलं खातं उघडतोय। 5 चेंडू रिलीज केलेत, 5 बॉल मध्ये 1 सफलता मिळाली आणि 4 धाव मोजलेत परेश जाधव याने। शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू पुढे जातोय, 1 धाव मिळाली। भरत तले चेंडू उचलेपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली। याचबरोबर षटकाची झाली समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत बाबा स्पोर्ट्स 9191 कामन संघाच्या 1 बाद 6। एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2022। तालमीची माती अंगाला, तालमीची माती अंगाला, खेळे मर्दानी तो खेळी, खेळे मर्दानी तो खेळी, होली सतू मराड्यानं। थँक यू डीजे। मोस्ट सक्सेस टॉप 10 बॅटर जर आपण बघितलं तर विश्वनाथ जाधव KBM स्पोर्ट्स संघाचा खेळाडू आहे। 5 इनिंग मध्ये 158 धाबा त्याने बनवल्यात, 18 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात, कमालीचं प्रदर्शन। अशोक बोरड 4 इनिंग मध्ये 104 धावा बनवल्यात, 10 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात। उमेश परेड यांनी 75 धावा 5 मॅच मध्ये बनवल्यात पार्थ वॉरियर्स संघाकडून खेळत असताना आणि त्याच्या 10 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत। खरा परफॉर्मन्स दिलाय तो आज संपूर्ण दिवसामध्ये विश्वनाथ जाधव। आज फक्त
फक्त आणि फक्त विश्वनाथ जाधव हा खेळाडू आपल्या डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याला बघूनच युवा खेळाडू काही तयार होताना दिसत आहेत. तो गोलंदाजी कसा करतोय, तो फलंदाजी कसा करतोय आणि टेनिस क्रिकेटचा हा मायकल जॅक्सन आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पुढचा बॉल इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू पुढे सरकतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धावेची घाई. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचली 1 गडी बाद 8 वर. युवांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आज प्रत्येकाच्या अंगामध्ये, प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. या क्रिकेट पासून कुणीच वंचित राहू शकत नाही. हो, इथे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने धाव बाद केलाय. एकदा अपील केली होती पायचीची, अर्ध्या क्रीज पर्यंत फलंदाज गेलाय आणि शतरक्षकाने डायरेक्ट हिट केलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतंय. पाहू शकताय हा शतरक्षक ज्याने रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवली. रुपेश टोकरे आणि ह्या डायरेक्ट हिट केलाय. रुपेश थ्रो करे अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय. धाव फलकावर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 लागलेत. सचिन आता जर बॅटर आपण बघितलं तर बाद झालेला बॅटर सचिन कवळी. शैलेश नंतर आता नवीन बॅटर गेलाय. ओहो, आत वळणारा चेंडू होता. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय आकाश रिपट या गोलंदाजाने. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय जितेंद्र बीज, ज्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे संघाला. धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा ही स्थिती या मॅचची. पुढचा बॉल आउट स्विंगर, जास्त बाहेर निघणारा चेंडू. पंच अजय वरठा यांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाबेची धाव संख्या पोहोचली ती 9 वर. व्यासपीठावर दाखल झालेत अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विनोद गवळी साहेबांचं आगमन झालंय, ज्यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाची रोख रक्कम या स्पर्धेकरता दिली गेली. वेलकम विनोदजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व विनोद गवळी, चिंचोटी गवळीपाडा येथून नेहमीच सहकार्य करणारं व्यक्तिमत्व ज्यांचं आगमन झालंय. पुढचा बॉल हा 5वा बॉल होता. अधिकृतरित्या 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा आणि 1 सफलता मिळवली आकाश रिपट याने. धाव संख्या 2 गडी बाद 9. लास्ट विकेट सचिन कवळी याचा. पुढचा बॉल ऑफ स्टॉमर शफल झाला. ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. याचबरोबर षटक संपतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. बाबा स्पोर्ट्स 9191 कामन संघाच्या 2 गडी बाद 10. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 5चा रन रेट सध्या तरी हा चांगला रन रेट नाही. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुढील षटकांचं वर्णन आपण करूया. वाढला अन्याय अत्याचार जुन्नर मावळ प्रांतात. रक्त पिऊन आदिवासींचे झाले सावकार मद मस्त. थँक्यू डीजे. या ब्रेक मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हायएस्ट विकेट टेकर हितेश गणेशकर. केबीएम स्पोर्ट्स संघाचा 5 इनिंग मध्ये त्यांनी 9 गडी बाद केलेत 5 षटकात. संदीप सांबरे बदर संघाचा 4 इनिंग मध्ये 8 ओव्हर्स मध्ये 8 गडी बाद केलेत. विश्वनाथ जाधव युटिलिटी क्रिकेटर अष्टपैलू कामगिरी करत असताना 9.1 चेंडूंमध्ये त्यांनी 8 गडी बाद केलेत. केबीएम स्पोर्ट्सचा हा खेळाडू आहे. मॅच कडे पुन्हा आम्ही रवाना होतोय. 3रं षटक टाकण्याकरता परेश जाधव. परेश याचा हा चेंडू चांगला चेंडू आहे. बीट करतोय फलंदाजाला. म्हणजेच ह्याचे चेंडू पडल्यानंतर मला आठवण झाली ग्लेन मॅकग्राथ याची. कारण मॅकग्राथ काय करायचा, ऑफ स्टंपच्या दिशेने जास्तीत जास्त मारा करायचा आणि त्याचे चेंडू अनपेक्षितरित्या उसळी घ्यायचे. तसेच परेश याचे चेंडू आपल्याला उसळी घेताना दिसत आहेत. आत वळणारा चेंडू, इन कटर डिलिव्हरी, शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. या एका धावणीची धाव संख्या 2 गडी बाद 11 धावा 11. मला असं वाटतं की उन्हाची तीव्रतेमुळेच फलंदाज त्याचा जे परफॉर्मन्स आहे ते चांगला देताना दिसत नाही. बॅट पॅचमध्ये चांगलेले खेळाडू किरण धूम याचं नाव मी आवर्जून घेईन.
शॉर्ट बॉल पुल केलंय, पुल पॉवरफुल ओव्हर द काउ कॉर्नर एरिया. 6 रन्स, 6 धावा. ना तुम्हाला माहित आहे 1 नंबरचा बक्षीस आहे कोंबडा, 2 नंबरला कोंबडी ना 3 नंबरला कवटा. अशा प्रकारचे आखूड टप्प्याचे चेंडू दिल्यानंतर धावा या वाढू शकतायत आणि फलंदाज आक्रमक रूप धारण करू शकतायत, जसं केलंय. 2 गडी बाद 17 धावा. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली, लांबी कमी, शतरक्षकाने डीप मध्ये दिली हमी. जेल मी सोडणार नाही. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. 3 गडी बाद, धाव संख्या 17. तीन गडी बाद 17 धावा, 2.4 चेंडूची समाप्ती झाली. उद्या 29 तारीख आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये ग्रुप बी मधील पहिला मॅच असेल फायटर साई कृपा बॉईज विरुद्ध सदानंद स्फूर्ती 9192 भावेश बाबर यांचा संघ उद्या खेळताना दिसेल. पहिला मॅच असेल. या संघाने उद्या सकाळी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. धावफलकावर धावा 17 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 चेंडूंची समाप्ती झाली. बाबा स्पोर्ट्स 9191 आत्मविश्वास गमावतोय. शॉर्ट बॉल उडवलाय चेंडूला, शतरक्षक तैनात आहे आणि तिथे तो चूक करतोय, झेल ड्रॉप करतोय. 1 धाव मिळाली. दुसरे धावे करता फलंदाज धावतायत. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांशी धावसंख्येत बदल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 19. राज घाटा जेल कसा ड्रॉप झालाय हे सुद्धा आपण पाहू शकतायत रिप्लाय मध्ये. जेटीसी लाईव्ह यांच्याकडून एक चांगलं दृश्य दाखवलं जातंय. रोशन उंबर साडा याने हा जेल सोडलाय. दोघांमध्ये चेंडू उचलण्याकरता शर्यत लागलाय, जणू काही कुस्तीचा सामना रंगणार होता. 3 गडी बाद 19 धावसंख्या. हा चेंडूला उडवलाय. आता 6 धावांची मोहर या चेंडूवर लावली होती. चेंडू जातो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून. 6 धावांकरता षटकार. केंगडशी पहिला बोलला धर्मान मारला वरच बो फार वरच तो लगे बांधायचे तिको. वेलकम बॅक. पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बाबा स्पोर्ट्स 9191 संघाची धावसंख्या आहे ती 25 धावा. बिग पार्टनरशिपचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने फर्स्ट विकेट करता ह्या टुर्नामेंट्समध्ये मोस्ट धावा बनवणारे खेळाडू दिसले. प्रशांत गवळी आणि अशोक नावाचा खेळाडू रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाकडून शेलार संघाविरुद्ध 4-1 संघाविरुद्ध 79 धावांची पार्टनरशिप 20 बॉलमध्ये केली होती. विश्वनाथ जाधव आणि त्याच्या सोबतीला आपण एक खेळाडू बघितला होता, तो म्हणजेच अमोल केबीएम स्पोर्ट्स संघाचा. पार्थ वॉरियर्स बाफाणे संघाविरुद्ध 65 धावांची भागीदारी होती. चर्चा आणखीन पार्टनरशिपची मी करेन. पुन्हा घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये धावसंख्या वाढवावीच लागेल. गोलंदाजी मार्गावर नंदकुमार रावते. या टुर्नामेंट्स मधील त्याला आठवण राहील की मी या APL 2022 मधील पहिली विकेट हॅट्रिक साधली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 158चा एक दिवसीय मॅच होता, 58 आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं ते एक जबरदस्त गोलंदाज पाकिस्तान संघाचा ज्याने विकेटची हॅट्रिक साधण्याचा कारनामा केला होता. चर्चा मी त्याच्या सुद्धा करेन. ट्राय टू प्लेइंग आय फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेची नोंद. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर.
तुमची धावसंख्या जरी कमी असली तरी मी थोडीफार मदत करतोय, जणू काही हा इशारा दिलाय नंदकुमार रावते याने. धावसंख्या 27. स्ट्राईक इनकडे असलेला जितेंद्र बीज नावाचा खेळाडू आहे, विस्फोटक असा खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, काउ कॉर्नर, मिड विकेट, फाईन लेग, आणि म्हणूनच ही क्षमता तो दाखवताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याला इथे झेल टिपता आला नाही. प्रयत्न खूप चांगला केलाय. व्हॉट एफर्ट. 100% योगदान त्या क्षेत्ररक्षकाचं. भरत अतल्ले या टुर्नामेंट्स मध्ये कालच्या दिवसात त्याने अप्रतिम झेल टिपला आणि त्यामुळे त्याला 700 ते 800 रुपये बक्षीस मिळालं होतं. पाहू शकतायत. धावसंख्या 28. 3 गडी बाद 28. चौथं षटक प्रगतीपथावर. ऑफ हॉप ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा. बॅटचं एज लागलं जरूर, धाव मात्र मिळत नाही. नंदकुमार रावते खूप चांगली गोलंदाजी करतोय. लास्ट जी पार्टनरशिप आपण बघतोय 4 बॉलमध्ये 11 धावांची झाली आहे. लास्ट विकेट शैलेश भगत. हा चेंडू वाईडचा इशारा. या षटकांमध्ये वाईडचा मारा जास्त होतोय. 3 चेंडू वाईड टाकले गेलेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 29. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आपल्याला येताना दिसल्या नाही. पुढचा बॉल अपील जोरदार. पंचांचा बोट आकाशाकडे आणि हा परतावा लागेल उजव्या हाताच्या फलंदाज राज घाटल याला. विकेटचं पतन. बिग ब्लो. चौथा धक्का. 4 गडी बाद. बाबा स्पोर्ट्स 9191 संघाची धावसंख्या 29. तुषार लोखंडे नावाचा खेळाडू गेलाय बोळींच्या संघाकडून. तो खेळत असतोय. तुषार याला 6व्या क्रमांकावर धाडलंय. चौथ्या षटकामध्ये अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 29 धावा. 4 गडी बाद. बाबा स्पोर्ट्स 9191 संघाच्या. तुषार याने ह्या चेंडूला डिफेन्स केलंय. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल त्याला. एका धावणीशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 30 धावा. जितेंद्र बीज आणि तुषार लोखंडे हे 2 खेळाडू आता क्रीजवर आहेत. चौथ्या जितेंद्र बर्फ नावाचा खेळाडू आहे आणि ह्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे जितेंद्र. हो, चांगला स्क्वेअर कटचा फटका. स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. दणदण करत सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार. हा आलाय चौकार. 4 रन्स. थँक्यू डीसे. या 4 धावांशी धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 34 धावा. चौथ्या षटकातील आता शेवटचा बॉल. हा फुल टॉस बॉल. हुक केलं या चेंडूला. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. खेळपट्टीवर चेंडू थांबतोय. दुसरे धावे करता फलंदाज धावतायत आणि फेकी येईपर्यंत 3री धाव सुद्धा ते सहजतेने पूर्ण करतायत. 3 धावांशी षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बाबा स्पोर्ट्स 9191 कामन संघाची धावसंख्या 4 गडी बाद 37 धावा. 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. कम ऑन डीजे. पोलीस तुमरड्यानं धान्या वाघाची दरकाळी. पोलीस तुमरड्यानं धान्या वाघाची दरकाळी. ड्रिंक्स पाठवा मैदानाच्या आत. नाही ड्रिंक्स नकोय. लार्जेस्ट विक्टोरीज बाय रन्स जर आपण बघितलं तर KBM स्पोर्ट्स या संघाने बाबा स्पोर्ट्स 9191 संघाविरुद्ध 62 धावांशी विजय मिळवला होता. पार्थ वॉरियर्स या संघाने बाबा स्पोर्ट्स 9191 संघाविरुद्ध 36 धावांनी विजय मिळवला. रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाने शेलर स्पोर्ट्स 4141 या संघाविरुद्ध 35 धावांनी विजय मिळवला.
अशा प्रकारचा हा लेखाजोखा आणि खूप चांगला स्कोर बोर्ड मेंटेन केला गेला आहे. सांभरे स्पोर्ट्स विरुद्ध KBM स्पोर्ट्स असा मॅच होता ज्याच्यामध्ये सांभरे स्पोर्ट्स संघाने 27 धावांनी विजय नोंदवला. चला तर मॅचकडे पुन्हा वळूया. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय भरत तल्ले. तुषार 1 वर खेळतोय. जितेंद्र 9 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. ओहो, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. संपर्क होणं फार गरजेचं. शेवटचे 5 बॉल शिल्लक, 37 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार लोखंडे, जितेंद्र बरफ हे 2 खेळाडू. भरत तल्ले चांगला खेळाडू आहे, कासारवडवली इथून बिलॉंग करणारा. आता सुपर कव्हर क्षेत्रामध्ये उजव्या हाताचा फलंदाज जितेंद्र यांनी चेंडूला खेळून काढले. एकच धाव, एका धावणीशी धावफळकावर धाबा लागल्या जातात. त्या 38 धाबा, 4 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके यायला हवेत. निराश केलंय बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाने. जसं म्हणतात ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं. खेळाडू त्यांचे एकीमध्ये दिसले नाही, युनिटीमध्ये दिसले नाही. टॉपेज, सॉफ्ट डिसमिसल, प्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी किशोर पवार तैनात आहे. तो कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात 5 गडी बाद 38 धाबा बाबा स्पोर्ट्स 9191 संघाने बनवल्यात. आता नवीन खेळाडू गेले समीर कोठावले, जय आंबे डोंगरीपाडा संघाचा खेळाडू. खरं तर ह्या खेळाडूला प्रोमोट का केलं जात नाही. एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे. अनेक वेळा मी त्याची चांगली बहरदार खेळी बघितलंय. क्रमांक 3 वर, क्रमांक 1 वर चांगल्या धावा त्याने बनवल्यात आणि या खेळाडूला मधल्या फळीमध्ये ठेवलंय. तळातील फलंदाज बघू शकताय ते गॅपमध्ये हा फटका खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता फलंदाज धावतायत. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि याचबरोबर काही घडलंय. चेंडू सीमारेषे पार जातोय आणि ह्या मिळत आहेत धावा 4, 4 रन्स. क्रिकेट हा खेळ खेळत असताना एकमेकांवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत. ज्या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करतायत आणि तसं करायचं असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं. आता वाईडचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर पडले. धावा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 43, 43. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. स्ट्राईक इन कडे समीर. आउटसाइड द ऑफ स्टंप लगातार सराव करतायत आमचे पंच. संध्याकाळच्या 17 मध्ये त्यांचा पुन्हा इशारा आलाय वाईड बॉलचा. धावसंख्या 5 गडी बाद 44, 44. भरत तल्ले नावाचा एक चांगला खेळाडू लगातार वाईड बॉल टाकतोय. हा चेंडू हवेत आहे आणि समीर याच्या बॅट मधून एक तडाखे बंद टोळा. मिळत आहेत 4 धावा, 4 रन्स. 9 नंबरची चप्पल लागलीस काय? प्रेक्षक बघा, कॅमेरामॅनच्या शेजारी पडद्याच्या आतमध्ये पाय ठेवून आहेत. प्लीज पडद्याच्या बाहेर ठेवा. थँक्यू सहकार्य केल्याबद्दल. शेवटचा बॉल. 48 धावा होत्या. आता हा चेंडू हवेत आहे. उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न नंदकुमार रावते याचा. 2 धाव मिळत आहेत फलंदाज समीर कोठावले याला. हा जो खेळाडू आहे हा खेळाडू सुरुवातीला फार गरजेचं. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 50 धावा, 50 रन्स ऑन दी बोर्ड आणि 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. काही स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे स्टँडच्या थोडंसं सीमारेषेजवळ प्रेक्षक आहेत सफेद पडद्याच्या आतमध्ये. त्यांनी मैदानाच्या बाहेर व्हा प्लीज. त्या ठिकाणी खुर्च्या असतील त्या खुर्च्यांवर बसा किंवा आमच्या अतिथी कक्षामध्ये या.
तुमचं सहकार्य खरोखरच डिसिप्लिन आहे प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकांना सुद्धा जे सहकार्य करतायत, सपोर्ट्स करतायत आणि म्हणूनच आदिवासी समाजाचा अभिमान आहे मला. आता सुरेंद्र घाटाळ यांनी फलंदाजी करताना धावा बनवल्या नाहीत, तो गोल्डन रॉयल डकवर बाद झाला. सचिन कवळी धावबाद स्वरूपात बाद झाला. रुपेश टोकरे यांनी चांगला थ्रो केलाय, 3 बॉलमध्ये 3 रन्स बनवलेत. शैलेश भगत यांनी 6 बॉलमध्ये 11 धावा बनवल्यात. जितेंद्र बरफ यांनी 11 बॉलमध्ये 11 रन्स बनवल्यात आणि शेवटच्या क्षणाला 3 बॉलमध्ये 10 धावा महत्त्वपूर्ण बनवल्यात समीर कोठावळे या खेळाडूने. आता गोलंदाजी आपण बघणार आहोत, गोलंदाजी कशी झाली. परेश जाधव 2 षटकात 21 धावा देऊन 2 सफलता मिळवल्यात. 10.50चा इकॉनॉमी त्याचा पाहायला मिळाला. आकाश रिपट यांनी एका षटकामध्ये 4 धावा देऊन 4 रन्स खर्च केले. खूप चांगली गोलंदाजी, विकेट मिळाली नाही मात्र चांगला मारा त्याचा. नंदकुमार रावते यांनी एका षटकात 12 धावा मोजल्या, 1 विकेट प्राप्त केली, 12चा इकॉनॉमी. भरत तले शेवटच्या षटकामध्ये थोडासा मागडा ठरलाय, 1 सफलता मिळाली आणि 13 धावा त्यांनी मोजल्यात. हा होता पहिला डाव. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ फलंदाजांनी केला नाही, गोलंदाजांनी चांगला खेळ केलाय. आता 51 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय. 51 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय घडामोडी करतायत दुसऱ्या इनिंगमध्ये, कशा पद्धतीने प्रारंभिक फलंदाज खेळी करतायत आणि शतरक्षणामध्ये काय बदल केले जात आहेत याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण वळूया टॉस बॉक्सकडे. चला टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. रिपट मॅच लवकर फिनिश करा. बाबा स्पोर्ट्स ऐकणारी टीम नाही, बाबा स्पोर्ट्स चांगली गोलंदाजी करेल. चला टॉस करूया आपण. केबीएम आणि रुद्राक्ष संघाचे संघनायक या. केबीएम क्रांती सूर्य बिरसा मुंडा संघाचा संघनायक आणि एका बाजूला रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा. कॅप्टन टॉस साठी या. मॅच स्टार्ट होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव येत आहेत. प्रदीप लोखंडे, ओव्हर टू यू प्रदीप. तर पहिल्या षटकातल्यासाठी सचिन कवले बॉलिंग मार्क वरतीच्या समोर आकाश रिपट. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांमार्फत एक्स्ट्रा धावेने धाव फलकाला सुरुवात झाली. या एक्स्ट्रा धावेने श्रीगणेश होतोय तो म्हणजे सानवी 11 या संघाचा लवकरात लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे आकाश रिपट आणि परेश जाधव याचा, कारण रन रेट कडे देखील त्यांचं लक्ष असणार आहे. यावेळेस पाहतो बॅटची आतली कडा ऑफ स्टोमवरून हा चेंडू निघून जाणारा होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटली आतली कडा घेतली मात्र हा चेंडू डॉटच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवला जाईल. विकेटच्या मागेमध्ये शैलेश भगत चांगली कामगिरी राहिलाय, चांगली विकेट किपर राहिले शैलेश भगत याची. पुन्हा एकदा सचिन कवले बॉलिंग मार्क वरती. आपल्या षटकात दुसरा चेंडू घेऊन जाईल आकाश रिपटसाठी. सिग्नेचर शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉल कुठलाही संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवला जातोय. बाबा स्पोर्ट 9191 संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेलाय, मात्र समोरच्या संघाला देखील तो खाली ओढण्याचं काम करू शकतोय. हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि चांगल्या रन रेटने जिंकणं गरजेचं आहे तो म्हणजे सानवी 11 या संघाला. आणि विलेकडे देखील लक्ष द्या, विलेबरोबर सहकार्य करा. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. नेक्स्ट मॅच रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवलीपाडा आणि केबीएम स्पोर्ट या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे. तर आपण विलेबरोबर सहकार्य करा. यावेळेस जबरदस्त फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र नशिबाची साथ मिळेल का तर नाही. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. यस थँक्यू
शेवटच्या क्षणी पाहतोय आपण चेंडू अनपेक्षित उचली घेतोय आणि शरशा डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. यावेळेस ऑन साईडला चाबूक शॉट, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार, 4 धावा. मागं मागं येऊ नको नाही ते थोपाडात. थँक्यू डीजे. आता मात्र वेग पकडताना पाहायला मिळतोय आकाश रिपट. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळून काढले होते, त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले आहेत. 10 फलक पाहतो पण 9 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आकाश रिपट केल्यासाठी सज्ज. यावेळेस हवाई सफर, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. सहारण. चला टॉस करणार आहोत. छापा आलाय, फक्त डिसिजन आपण जाणून घेणार आहोत. टॉस तुम्ही जिंकलायत. KBM स्पोर्ट्स संघाचे संघनायक बाबू महाई, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला प्रशांत, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, कारण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. थेट पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत प्रदीप लोखंडे. धाव फलकावर नेमकं काय चाललंय? यस, थँक्यू. मला वाटतं प्रशांत गवली यांना हवं तर ते मिळालंय. तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी देखील बाद झाला. आकाश रिपट जो चांगली बॅटिंग करत होता तो मात्र इथे बादून माघारी परतलाय. शेवटच्या चेंडूवरती चांगला झेल नयन माळीच्या बॅट आपण पाहतोय हातामधून पकडला गेला. 15 धावा 10 फलकावरती, 51 धावांचं टार्गेट. आणखीन 24 चेंडू आणि 36 धावा या जिंकण्यासाठी करायचे असेल, म्हणजे 9च्या सरासरीने आणखीन या 36 धावा पूर्ण करायच्या असतील, त्या म्हणजे सानवी 11 या संघाला. आतापर्यंत चौकारांचा जर विचार केला तर 100 चौकार आतापर्यंत लागलेले आहेत. 24 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज, 9ची सरासरी इथे राखावी लागेल 4 षटकांमध्ये. नवीन बॅट्समन भरत थळे न्यू बॅट्समन इन होते मैदानाच्या आतमध्ये. परेश जाधव सलामीचा बॅट्समन आता मात्र स्ट्राईक वरती आहे. सुरेंद्र घाटाल येते बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पहिला चेंडू रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या गळी क्षेत्ररक्षक. यस, थँक्यू. दिलीप जिंबल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. परेश जाधव बादून माघारी परतले. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न झाला होता बादोय आणि सहज सोपा झेल त्या क्षेत्रामध्ये पकडला गेला. न्यू बॅट्समन दिलीप ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑन साईडला कार्पेटच्या जणे हा चेंडू खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात विकास पाणेरा. चेंडूला चांगले त्याने फील्ड केलंय. फेक थ्रो देखील चांगला झालाय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. एका धावेनिशी 10 फलक पाहतो आपण. 16 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 22 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 22 चेंडू 35 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये. शैलेश भगत, त्यानंतर पाहतो आपण सूरज बीज चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विकास पाणेरा देखील आला होता. मात्र तिघांच्या मध्ये हा चेंडू पडला जाईल. 9 मॅचमध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत पाहतो आपण 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनिशी 10 फलक पाहतो आपण. 18 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात. 21 चेंडू आणि आता मात्र 33 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सानवी 11 या संघाला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न त्यांचा सक्सेसफुल जरूर झालाय. मात्र ह्या धावा त्यांना कंप्लीट करायच्या आहेत. यस, फलंदाज बाद भरत तळे बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. तर न्यू बॅट्समन नंदकुमार रावते न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण सुरेंद्र घाटाल. यावेळेस फुल टच चेंडू जरूर होता मात्र दिसेन हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने धावफलक पाहतोय आपण पुढे सरसावला जातो म्हणजे 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुरेंद्र घाटाल आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आणि सुरेंद्र घाटाल याचा विचार केला तर सुरेंद्र घाटाल याचा देखील आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्याला देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. यावेळेस कव्हर पॉइंट मधून सरळ चेंडू निघून जातो वेगाने सीमारेषा बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त प्लेसमेंट. मी पण सी प्रेम करत झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल तलत पाणी डुलं त्यावर कमल फुलं तलत पाणी डुलं. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण जर बघितलं तर 19 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. नंदकुमार रावते याच्या बॅट मधून हा आलेला खणखणीत चौकार. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. 23 धावा धावफलकावरती 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बॅकवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. बाबा स्पोर्ट 9191 संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय आतापर्यंत सर्वात जास्त कॅचेस जर कोणी पकडले असतील तर आपण पाहतोय विश्वनाथ जाधव 5 मॅच मध्ये आतापर्यंत त्याने 9 कॅचेस पकडलेत. त्यानंतर पाहतोय आपण देवीदास जाधव याने 5 कॅचेस पकडलेत. त्यानंतर अशोक भरट याने 5 कॅचेस पकडलेत. त्यानंतर नयन माळी याने आतापर्यंत 5 कॅचेस पकडलेत. त्यानंतर भरत तले 4, उमेश परेड 4. त्यानंतर भरपूर खेळाडू आहेत या लिस्टमध्ये. तर सचिन कवले पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. 18 चेंडू 24 धावा. 8च्या सरासरीने या 24 धावा पूर्ण करायच्या असतील. यावेळेस मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून मात्र झेल ड्रॉप. झेल धरतीला दान. सूरज बीज चेंडूवरती आला होता. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच हाराल मॅच. हा झेल पकडणं भरपूर महत्वाचं होतं मात्र झेल ड्रॉप झालाय. हा झेल जर पकडला असतात कदाचित 2 धावा थांबू शकला असता मात्र 2 धावा समोरच्या संघाला बहाल केल्या गेल्यात. 29 धावा धावफलकावरती. 17 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. 17 चेंडू 22 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. यावेळेस पाहतो आपण खराब क्षेत्ररक्षण. खराब परफॉर्मन्स आणि खराब क्षेत्ररक्षण कुठेतरी खांदे पूर्णपणे ढासळले गेलेत. ते म्हणजे बाबा स्पोर्ट 9191 या संघाचे. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय 2 विकेट्स घेण्याची संधी होती मात्र ती संधी हुकली गेली. यावेळेस मात्र चेंडू हवाई सफर करतोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून हा सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. तो पण उतरला आहे. नांगू बरं काय करत आहात. नवसाळगेंकडची पहिला बोलला धर्मान मारला वरच शिन बो फार वरच शिन तो लगे बांधायचे तिकून. थँक्यू. लगेच चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. धावफलक पाहतोय आपण 36 धावा. आता मात्र 15 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. पहिले 2 चेंडूवरती जर 2 झेल जर पकडले असते तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र सामना आता मात्र बरोबर सुटताना पाहायला मिळते. 15 चेंडू 15 धाव्यांची गरज. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेचून घेतले हाय चेंडू. लॉंगा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे नयन माळी. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली गेली. 1 धावेची धावफलक पाहतोय आपण 37 धावा. 14 धावेंची आणखीन गरज हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच कडे देखील आपण जाणार आहोत. केबीएम स्पोर्ट विरुद्ध रुद्राक्ष स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. यावेळेस उर्पी चेंडू जरूर हाताला होता मात्र कुठलीच संधी नाही आहे.
येस, फलंदाज बाद होतोय दिलीप जिंबल. बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. बॅट्समन लगेच घाई करायची आहे. आणखीन जर तर 13 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. अद्याप कमबॅक करू शकतो, कारण या अगोदर देखील आपण 2 सामने कमबॅक होताना आपण पाहिला होता. प्रवीण माळे याने काय जबरदस्त बॉलिंग केली होती 8 धाव्यांची गरज असताना. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये एका षटकामध्ये 17 धाव्यांची गरज होती शेवटच्या मॅचमध्ये, आणि त्या 17 धावा देखील पूर्ण झाल्या होत्या. यावेळेस पण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला गेलाय. आणखीन जर विचार केला तर 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 12 चेंडू 14 धावा. आता मात्र 7ची सरासरी राखावी लागेल. या अगोदर 9ची सरासरी पाहिली, त्यानंतर 8ची सरासरी पाहिली, त्यानंतर आता मात्र 7ची सरासरी पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 14 धाव्यांची गरज. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तो देखील सामना 5 षटकांचा असेल, लक्षात घ्या. तर 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 12 चेंडू 14 धावा. तर विनंती असेल लगेच शतरक्षण लावून घ्या. कळकळीची विनंती असेल, आपण लगेच शतरक्षण लावून घ्या, कारण आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सूर्यदेव जरविला तर त्यांच्या रस्त्याने मार्गक्रमण करतोय. 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. तर शैलेश भगत येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. चांगली कामगिरी करावी लागेल. कमीत कमी आणि जास्तीत जास्त विकेट त्याला या 6 चेंडूमध्ये घ्याव्या लागतील. 4 विकेट अगोदर पण डाऊन झालेत. आणखीन 3 ते 4 जर या षटकामध्ये जर गडी मिळवले तर नक्कीच दडपण मध्ये जाऊ शकतो. तो म्हणजे सानवी 11 हा संघ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालेला नाहीये, ओव्हर थ्रो. आणि दुसरी धावेचा देखील प्रयत्न इथे आपण पाहतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित पंचांना देखील विचार करावा लागला असता. एक धाव देखील थांबू शकला असता. मात्र ओव्हरच्या स्वरूपात आणखी एक धाव, 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मी तर म्हणेन धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 11 चेंडू आणखीन 12 धाव्यांची गरज. 11 चेंडू 12 धावा. शैलेश भगत बॉलिंग मार्कवरती एकदा राऊंड विकेटचा मारा करतोय. नंदकुमारसाठी शफल होऊन शतरक्षक नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. माझा काही भावच नाही. कोणी लाईन मारते यार, कोणाला लाईन देते. एकदम सस्ती मार माझी तर. कोणची रे? थँक्यू डीजे. आता मात्र 10 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. यानंतर 2 संघ सज्ज आहेत. केबीएन स्पोर्ट आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स हे 2 संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर 8 धाव्यांची गरज. 10 चेंडू 8 धावा. यावेळेस लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडूच्या खाली सचिन कवले. सचिन कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक बॅट्समन बाद होतोय. 5वा फलंदाज दगाडूच्या आश्रयाला. तर रुपेश दांडेकर येतोय न्यू बॅट्समन. स्ट्राईक वरती असेल. 8 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 8 धावा. 3 चेंडू धावी बाकी असतील. या 3 चेंडू मध्ये नक्कीच भवितव्य अवलंबून आहे, ते म्हणजे दोन्ही संघाचं. कारण हे 3 चेंडू जर अचूक टप्प्यावरती पडले गेले तर सानवी 11 संघाला शेवटच्या षटकामध्ये नक्कीच कठीण परिश्रम करावे लागतील. मिस्टर पटका. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक दूरवर येतोय, मात्र त्याच्या मध्ये हा चेंडू पडतोय.
नयन माली आला होता, त्यानंतर विकास पानेरा देखील आला होता. तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. आणखीन 6 धावींची गरज. 8 चेंडू आणि 6 धावा. 8 चेंडू 6 धाव्यांची गरज आपण पाहतोय. आणखीन एक सामना झाला होता. प्रदीप भोईर 6 चेंडूमध्ये 6 धावा त्याला रोखायच्या होत्या आणि त्यांनी 6 धावा रोखल्या देखील होत्या. यावेळेस इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका. शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय चौकार. 4 धावा. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता. चिखल माती ढेप लोट. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता. चिखल माती ढेप लोट. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता. चिखल माती ढेप लोट. 2 धावींची गरज. यावेळेस वादावन फलक हलक्या चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक जितेंद्र बरफ चेंडूवरती आलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झालाय. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 6 चेंडू 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कुठला गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. आता मात्र मेडन ओव्हर हाताळावा लागेल. जो गोलंदाज बॉलिंग मार्कवर येईल त्याला मेडन ओव्हर हाताळावा लागेल. यंदाच्या हंगामध्ये कुठल्या प्रकारे मेडन ओव्हर पाहायला मिळाले. 2021चा जर विचार केला तर आझाद वळवी यांनी सलग 2 मॅचमध्ये आपण पाहतोय मेडन ओव्हर हाताळले होते. 2 मेडन ओव्हर त्याच्या नावावरती नोंदवले गेले होते. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 1 धावेची गरज. कुठला बॉलर पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय तर राज घाटाल बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेस पाहता आपण वाईट चेंडू आणि अफंतर धावेने इथे सामना जिंकलाय तो म्हणजे सानवी 11 या संघाने. तर हार्डलक बाबा स्पोर्ट 9191 त्यांचा सफर इथे संपला असं म्हणायला काही हरकत नाहीये. चांगलं खराब प्रदर्शन त्याचं राहिलं. तर जाऊया मॅच समरीकडे. 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. त्याच्यामध्ये पाहतो आपण पहिल्या इनिंगमध्ये 6 चेंडूमध्ये शैलेश भगत यांनी 11 धावा केल्या होत्या. त्यानंतर जितेंद्र बरफ याने 11 चेंडूमध्ये 11 धावा केल्या. त्यानंतर समीर कोठावले याने 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर राज घाटाल 4 चेंडूमध्ये 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर परेश जाधव याने 2 षटकं हाताळली. 21 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. त्यानंतर नंदकुमार रावते याने 1 षटक हाताळलं. 12 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट्स त्यांनी मिळवली. त्यानंतर भरत तले याने 1 षटक हाताळलं. 13 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळवली. त्यानंतर आकाश रिपाट याने 1 षटक हाताळलं. 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पाहतो आपण नंदकुमार रावते याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 21 धावा आल्या. त्यानंतर आकाश रिपाट 6 चेंडूमध्ये 14 धावा. त्यानंतर रुपेश दांडेकर 4 चेंडूमध्ये 8 धावा. त्यानंतर दिलीप जिंबल 4 चेंडूमध्ये 4 धावा. त्यानंतर बॉलिंगचा जर विचार केला तर